वरण गावात माता रमाईंच्या जयंतीप्रसंगी दगडफेक करण्यात आली होती। दरम्यान या दगडफेक प्रकरणातील आरोपींवरती मकोका लावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप केदार यांनी केलेली आहे। सतराच्या वाईमध्ये पांडवगडावरती फिरण्यासाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवरती मधमाशांनी हल्ला केला। हल्ल्यामध्ये 4 गिर्यारोहक किरकोळ जखमी झालेले आहेत, 2 जण गंभीर जखमी आहेत। ओमानच्या समुद्रात 29 तारखेला बेपत्ता झालेल्या धुळ्याच्या देऊर गावातील मर्चंट नेव्हीचा कर्मचारी यश देवरेचा अजून सुद्धा शोध लागलेला नाहीये। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यशचा शोध घेण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे देवरे कुटुंबियांनी केली आहे। सरकारने तूर आणि सोयाबीनची शासकीय खरेदी चालू करावी अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केलेली आहे। एकीकडे कडधान्य उत्पादनामध्ये देशाला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे तुरीला भाव द्यायचा नाही अशी टीका वानखडे यांनी केली। रायगडच्या महाड MIDC परिसरातील संगम परिसरात कारखान्यातील रसायने सोडल्यामुळे प्रदूषण झालेलं आहे। या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या जळगावात तालुक्यामध्ये 1,500पेक्षा अधिक महत्त्वाचे दस्तऐवज उघड्यावरती फेकून दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे। दस्तऐवज नागरिकांना वाटप न करता फेकून दिल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते। कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे। अलमट्टी धरणाच्या उंचीवरून केवळ भाजप राजकारण करत असल्याचा आरोप खासदार विशाल पाटलांनी केला आहे। अकोल्याच्या दाभेकर कॉलेज परिसरातील एका हरणीवरती कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केला होता। मात्र या हरणीचा जीव वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील कल्ले आणि पंकज गवंड यांनी पुढाकार घेतलेला आहे। 9 किलोमीटर दुचाकीवरती नेऊन हरणीला रुग्णालयात दाखल केलंय। दरम्यान वेळेत उपचार केल्यामुळे हरणीचा आणि तिच्या पोटातील बाळाचा जीव वाचलेला आहे। त्यानंतर पशुप्रेमींनी या दोघांचं सुद्धा कौतुक केलंय। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन, डे केअर, केमोथेरपी सेंटर आणि डिजिटल हँड एक्सरे मशीनचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। यावेळेला पालकमंत्री पंकज भोयर, डॉक्टर शशिकांत आणि डॉक्टर सुमन वाघ यांनी उपस्थिती लावली। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणीतल्या बहादूर शेख नाका ते युनायटेड हायस्कूल उड्डाणपुलाचं काम प्रगतीपथावरती आहे। संबंधित एजन्सीकडून योग्य ते परीक्षण करून योग्य त्या उपाययोजना केल्यानंतर आता पुन्हा एकदा उड्डाणपुलाचं काम सुरू झालेलं आहे। वाशिममध्ये पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये अपघातग्रस्त आणि चोरीच्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेली 61 वाहनं अनेक वर्षांपासून पडून आहेत। 54 दुचाकी, 4 रिक्षा आणि 3 कारचा समावेश आहे। पोलिसांनी मूळ मालकांना वाहनं ताब्यात देण्याचं आवाहन केलं होतं, पण कोणीच पुढाकार न घेतल्याने लवकरच या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे। मालेगावमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। शहरातील संवेदनशील भागामध्ये 150 CCTV आणि 24 तास सुरू राहणार आहेत। छत्रपती संभाजीनगरात उन्हाळ्याची चाहूल लागताच भाजीपाल्याने भाव खायला सुरुवात केलेली आहे। उन्हाळ्याच्या तोंडावरच भाजीपाला महाग झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यात मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे। शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप इकडे बिबट्याने अंगणामध्ये बसलेल्या कुत्र्यावरती हल्ला करत त्याला ठार केलाय। पुरंदर तालुक्यातील वीर यात्रा आजपासून सुरू झालेली आहे। श्रीनाथ म्हसोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने ही यात्रा होत असते। एकूण 13 दिवस ही यात्रा सुरू असते। बुलढाण्याच्या लोणार शहरामध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करत पट्टेरी राजहंस पक्षी दाखल झालेले आहेत। टिटवी गावातील धरण परिसरामध्ये हे पट्टेरी राजहंस पक्षी सहज दृष्टीस पडत असल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जळगावमध्ये सर्वच रेल्वे गाड्यांचं आरक्षण हे फुल झालेलं आहे। अनेकांनी कुटुंबासह उन्हाळी सुट्टीत विविध ठिकाणी रेल्वेने जाण्यासाठी आत्ताच नियोजन केलंय। बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हे अडचणीत सापडलेले आहे। शासनाने हमीभाव खरेदी केंद्र बंद केल्यामुळे 23,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी विना पडून राहिलेलं आहे। आता शासनाकडून मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करतात। सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये देवगड आणि कुणकेश्वरमधून 25 पेट्या आंब्यांची आवक झालेली आहे। 1 डझनच्या पेटीला 5,500 रुपये इतका भाव मिळतो। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये 1300 वर्ष पुरातन श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये 2 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट बसवण्यात आलेला आहे। जगदंबा मंदिरात शतचिंडी महोत्सव हा सुरू आहे। या निमित्ताने देवीला सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे। जारापमधील पर्यटक मारहाण प्रकरणी आमदार
निलेश राणे आक्रमक झालेले आहेत। 12 फेब्रुवारीला संध्याकाळी एकत्र जाऊन मारेकऱ्यांना आपली ताकद दाखवून इशारा निलेश राणेंनी दिलाय। नांदेडच्या नायगावमध्ये मांजरम इकडे जलजीवन मिशनचं काम सुरू आहे, मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे। अपूर्ण कामामुळे पाणी मिळत नसल्याचं म्हणत संतप्त गावकऱ्यांनी आंदोलन केलंय। धाराशिवमधील कचरा डेपो स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी तीव्र आंदोलन केलेलं आहे। कचरा डेपोतून सतत धुराचे लोट आणि दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरला जोडणाऱ्या पुलाचं काम तात्काळ करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे। गोदावरीच्या पात्रात उतरून शेतकरी संघटनेने आंदोलन केलंय, तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचाही आरोप संघटनांनी केलाय। लातूरमधील सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे त्या मागणीसाठी उभाटा आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील टॉवरवरती चढत शोले स्टाईल आंदोलन केलंय। नाशिकमध्ये छावा क्रांतीवीर सेनेने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलेलं आहे। सिटी सेंटर मॉलच्या परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरावस्था झाल्यामुळे निषेध आंदोलन करण्यात आले। आमदार मिलिंद नार्वेकरांसह सुभाष देसाई, अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। बाळासाहेबांच्या स्मारकाचं अध्यक्ष न बदलण्याची मागणी ठाकरेंच्या नेत्यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झालेली आहे। दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नाही, भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, आमच्यातील चर्चेला राजकीय संबंध नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। अमित ठाकरेंना आमदारकी द्यायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असेल अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिलेली आहे। तसंच राज ठाकरेंची भेट राजकीय नसल्याचंही विधान शिरसाट यांनी केलं आहे। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवरती खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे सुरू केलाय, तिथे लोक चहा पाणी करायला येतात असा मिश्किल टोला संजय राऊतांनी लगावलाय। अनेकदा राज ठाकरेंनी भाजप विरोधी भूमिका घेतली आहे, निवडणूक जवळ आली की ते अशा भेटी घेतात अशी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे। राज ठाकरेंना कोण येऊन भेटतं याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही असं अंधारे म्हणाले। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून 7 ते 8 वर्ष संघर्ष सुरू आहे, मात्र आता वाद न करता हे पद शिवसेनेला मिळावं अशी मागणी योगेश कदमांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपांढरी श्रीराम मच्छीमार सोसायटीची निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये मच्छीमार विकास पॅनलने 13-0 असा दणदणीत विजय मिळवलेला आहे। मच्छीमार विकास पॅनलने विरोधी पॅनलचा धुव्वा उडवलाय। शिर्डीतील पुणतांब्यामध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते स्वर्गीय चंद्रकांत बारहाते यांनी लिहिलेल्या अमृत मंथन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला। यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील, पोपटराव पवार हे उपस्थित होते। भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात आज पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत पंकजा मुंडेंचं स्वागत केलं। मंत्री झाले काय नाही झाले काय काही फरक पडत नाही, मी कोणत्याही गुंडाला घाबरत नाही, मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे अशी जोरदार फटकेबाजी पंकजा मुंडेंनी केली। पंकजा मुंडेंनी सांगितलं म्हणजे त्या लगेच पक्ष काढणार नाहीत अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिलेली आहे। तर कोणीही स्वतंत्र पक्ष काढू शकतो, ओबीसींसाठी वेगळा पक्ष असेल तर हरकत काय अशी भूमिका छगन भुजबळांनी मांडली। निलेश लंकेंनी आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली। जायकवाडीतील सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याचा घाट घातला जातोय, मात्र इथे अभयारण्य असल्याने या ठिकाणी हा प्रकल्प होऊ नये अशी मागणी लंकेंनी केली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असे बॅनर पुण्यातील टिळक रस्त्यावरती लागलेले आहेत। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं काळाची गरज आहे असा आशय या बॅनरवरती लिहिण्यात आला। खासदार संजय राऊतांनी आघाडीतील बिघाडीवरून कानपिचक्या लगावलेल्या आहेत। इंडिया आघाडी सध्या फक्त संसदेमध्ये दिसते, काँग्रेस हा पक्ष इंडिया आघाडीतील आमचा बिग ब्रदर आहे, फक्त जागा वाटपामध्ये खेचाखेची करण्यासाठी आम्हाला आघाड्या नकोत, बिग ब्रदरचं काम समन्वयाचं आहे असं संजय राऊत म्हणाले। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामध्ये शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। शरद पवार गटाचे तळोदा तालुकाध्यक्ष योगेश मराठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे।
संजीवराजे नाईक निंबाळकर यांची 5 दिवस आयकर विभागाने चौकशी केली। या चौकशीनंतर रामराजे निंबाळकरांनी ठेवलेल्या स्टेटसची चर्चा रंगली आहे। सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार या आशयाचा स्टेटस ठेवत रामराजेंनी रणजित नाईक निंबाळकरांवरती अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेले आहेत। आमदार गजानन लवटे आम्हाला विश्वासात घेत नाहीत असा आरोप करत कार्यकर्त्यांनी केलेला आहे। निलेश राणेंनी पक्षातील कार्यकर्त्यांचे कान टोचलेत। तुम्ही सगळेच मिळून ठेकेदार होऊ नका, काहींनी व्यवसाय सुद्धा करा, शिवसैनिक म्हणून रुबाबात राहायला हवं असं वक्तव्य निलेश राणेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलंय। 15 महिने उलटले तरी परळीतील महादेव मुंडेंचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। तपासामध्ये काय सुरू आहे याची माहिती कुटुंबाला न मिळाल्यामुळे मुंडे कुटुंब पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन उपोषणाला बसणार आहे। बांगलादेशींवरती मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे, त्यामुळे कारवाईच्या भीतीने नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसरात बांगलादेशी वास्तव्य करत असल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून बांगलादेशींना एपीएमसी मार्केट परिसरात वास्तव्य करू नये अशा सूचना देण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। अमरनाथच्या पाईपलाईन रोडवरती एका तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केलेली आहे। भर रस्त्यामध्ये अर्धा तास मारहाण होत होती। येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी कोणीही पुढे सरसावलेलं नाहीये, मात्र मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला आहे। इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहाबाद यावरती टीकेची झोड उठलेली आहे। टीकेनंतर रणवीरने त्याच्या चाहत्यांची माफी मागितली आहे, तर दुसरीकडे शोचं शूटिंग झालेल्या हॉटेलमध्ये मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जाते। उरण पनवेल मार्गावरती दुचाकीचा भीषण अपघात झालेला, यामध्ये बाईकवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय। विक्रोळीत इमारतीचं काम करताना एक कामगार 4थ्या मजल्यावरून खाली कोसळलेला आहे। अँब्युलन्स वेळेत न आल्यामुळे या कामगाराला टेम्पोमधूनच रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पिंपरीतील एका वसतिगृहात पिझ्झा खाल्ला म्हणून 4 मुलींना सस्पेंड करण्यात आलं होतं, मात्र वसतिगृहातील प्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी आता नवा खुलासा केलेला आहे। मुलींना सस्पेंड केलं नसून त्यांचं दैनंदिन शिक्षण सुरू आहे। बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते, तसंच जीबीएसचा धोका सुद्धा आहे म्हणून नोटीस दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। बोईसरच्या काटकरपाडा इकडे गेल्या आठवड्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने कोट्यावधींचे ड्रग्ज पकडले होते। या प्रकरणात पोलिसांनी 3 सहआरोपींना अटक केली। एका महिलेच्या नावे फेसबुकवरती बनावट अकाउंट उघडून त्यावर अनेक प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी केल्याचा प्रकार लासलगावामध्ये घडलेला आहे। या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढत संबंधिताला अटक करण्याची मागणी केली आहे। अटक न केल्यास बेमुदत गाव बंद करण्याचा इशाराही दिला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा राहुल सोलापूरकर मूर्ख आहे, अशा शब्दामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनेते राहुल सोलापूरकरांचा समाचार घेतलेला आहे। राज्य सरकारने अशा लोकांवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा असं विखे म्हणाले। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अभिनेते राहुल सोलापूरकरांविरोधात चांगलेच आक्रमक झालेले आहेत। उद्या सोलापूरकरांच्या पुण्यातील घरावरती वंचितचे कार्यकर्ते मोर्चा काढणार आहेत।